सगळ्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, माननीय सभागृह नेते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आज जो एक या ठिकाणी शोकप्रस्ताव मांडला आहे, तर कुणाचा विश्वासच बसत नव्हता अनेक दिवस की दादा आज आपल्यात नाही. असे अजित, आशाताई, आनंदराव पवार असं एक नेतृत्व होतं ज्यांच्या नावातच दरारा होता, धाक होता आणि तो त्यातून प्रचंड कामाचा वेग, प्रशासनावर जरब, जनतेच्या प्रश्नाची असलेली जाण असा असलेला हा एक लोकनेता होता असं म्हणायला हरकत नाही. खरं तर या राज्यातील सत्तेतील अजितदादा म्हणजे एक पुरोगामी नेतेच होते. त्यांनी कधी जात, धर्म, पंथ यावर कधीच भेदभाव केला नाही. त्यांनी कधी एकदा निवडणुकीमध्ये स्पष्टपणे जो काय असतो अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या काळात बटेंगे तो कटंगे असा नारा होता, पण त्याला दादानी स्पष्टपणे सांगितलं की असं या ठिकाणी चालत नाही, आपल्यामध्ये चालत नाही, ते उत्तरेकडे चालतं असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. म्हणजे जिथे आहे तिथे असूनही आपल्या भूमिकेशी ठाम असणारे नेते म्हणून या महाराष्ट्राला आणि देशाला दादांची ओळख होती. म्हणूनच त्यांनी कधी जात पात धर्मपंथ पाहिला नाही. नवाब मलिक असतील, हसन मुश्रीफ असतील, अलीकडे त्यांच्याशी जोडलेले बाबा सिद्दीकी, या सगळ्यांना सांभाळून घेणारे अजितदादा होते. त्यांना कधी अंतर ठेवू दिला नाही. आरोप झाले तरी त्यांना सांभाळून घेण्याचं काम दादांनी केलंय. म्हणूनच एक असं म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारांना मांडणारे, त्यांच्या मूल्यावर काम करणारे, चालणारे असे नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख दादांनी निर्माण केलेली होती. रोखठोक म्हणून एक रोखठोक अजितदादा असे महाराष्ट्राला परिचित होते. अलीकडच्या राजकारणात भाऊ खूप आहेत पण दादा होणे नाही, अशा प्रकारची स्थिती एका वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितली. हे संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व होतं दादांचा. आणि माझा एक भावनिक धागात असं जोडलं अध्यक्ष महोदय की मी त्यांचे वडील अत्यंत लहान छोटे असताना त्यांचे वडील गेले, बालवयात त्यांचे वडील गेले. माझे सुद्धा वडील, मी 4थ्या वर्गात असताना माझे वडील वारले. त्यावेळेस एक वडील गेल्यानंतर दादा कठोर का झाले तर ते त्यावेळेस बोलून गेले सहज की त्यांच्या स्वभावातील आक्रमकता जी होती किंवा शिस्त होती, जबाबदारीची जाणीव जी होती, दादा कुठेतरी बोलताना असं सहज म्हणाले की एखाद्या माणसाचे वडील अगदीच कमी वयात जातात, कमी वय असताना वडिलांचं छत्र गमवतं, त्यावेळेस वडील गमावले तर ते काय करू शकतो. म्हणून मी त्यावेळेस जर मी कडक वागलो नसतो किंवा मी माझा स्वभाव जर कडक ठेवला नसता तर वडिलांच्या छत्रानंतर मी जर मृदू वागलो असतो तर मी कधीच चिरडलो गेलो असतो, असं एकदा ते सहज बोलून गेले. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दादांचं नाव आणि काम आणि कर्तव्य जे काही आहे ते काम आपण महाराष्ट्रातील जनता कधीच विसरू शकत नाही अध्यक्ष महोदय. एक त्यांच्याबद्दल एक प्रसंग असा होता की त्यांच्या डोळ्यातील अश्रू, एकदा पवार साहेबांना ईडीची नोटीस गेली आणि दादांनी राजीनामा दिला होता. प्रेसमध्ये बोलताना दादांच्या डोळ्यातील अश्रू महाराष्ट्राने पाहिले. तो दुःखद प्रसंग. आणि लगेच राजीनामा देताना त्यांनी त्यांचं काकावर किती प्रेम आहे, पवार साहेबांवर किती प्रेम आहे, त्या प्रेस कॉन्फरन्स मधल्या त्यांच्या भावना
डोळ्यातून अश्रूची वाट मोकळी करताना दिसले. खर तर पवार कुटुंबाचे चांगले संस्कार त्यांच्यावर, आणि म्हणून विरोधक असो की मित्र असो की शत्रू असो, सगळ्यांशी वागताना एक कौटुंबिक नातेसंबंध असल्यासारखे ते वागत असत. माझ्या आईचं ज्यावेळेस दुःखद निधन झालं, माझं छत्र हरवलं, त्यावेळेस सुद्धा दादा भेटायला नागपूरच्या घरी आले आणि आमच्या डोक्यावरची सावली गेल्यानंतर धीर देण्याचं काम प्रत्यक्ष घरी येऊन दादांनी केलंय. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मंत्रिमंडळात मिळाली. राज्यमंत्री म्हणून 7, 8, 8, 9 मध्ये 2 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलंय. त्यावेळेस अनेक गोष्टी आम्हाला शिकता आल्यात. त्यामध्ये विरोधात असताना ज्यावेळेस अनेक विषयावर आम्ही त्यांच्यावर आरोप केले, त्यावेळेस सुद्धा दादा कधी आमच्यावर चिडले नाहीत. सहज अगदी चेहऱ्यावरचा राग 2-4 मिनिटांमध्ये तो नाहीसा होणारे दादा आम्ही पाहिले. राग दिसायचा, कधी भीती वाटायची की दरवाज्यात जाताना, दरवाजा अर्धा उघडताना दादांच्या दरवाज्यात गेल्यानंतर दादा आपण विरोधात बोललो काय म्हणतील. दरवाजातून डोकावून बघताना कार्यालयामध्ये आवाज देऊन बोलवून बसवून काम करणारे दादा या महाराष्ट्रातील सर्व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अनुभवले आहेत. अध्यक्ष महोदय, दादा विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी महायुती सरकारमध्ये जाण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला आणि मला ती संधी विरोधी पक्ष नेते पदावर काम करण्याची अध्यक्ष महोदय मला मिळाली. सभागृहात बसून सगळ्यांचे भाषण ऐकणारे, मुद्दे लिहून घेणारे, कधी आम्हाला सुनावणारे, टोमणेही मारणारे, पण ग्रामीण भागातील एखादी समस्या जर सांगितली किंवा मुद्दा मांडला, अध्यक्ष महोदय तो दादांनी कधीच नाही म्हटलं नाही आणि ते लिहून घेऊन मदत करण्याचं काम नेहमी दादांनी केलेलं आहे. त्यांच्यावर आम्ही टीका नेहमी करत असतो, केलीच, पण त्यावेळेस टीकेतून मात्र कधी त्यांनी भाषणातूनही आम्हाला रागवल्याचं मी बघितलं नाही. त्या पलीकडे जाऊन एखादा त्यांच्या कुठल्या विषयावर जर आम्ही आरोप केला, कुठल्या चर्चा केली किंवा टीका केली, पण दादांनी फोन करून कधी यावर तुम्ही का बोललात किंवा हा विषय कधी सोडा असं कधीही त्यांनी अध्यक्ष महोदय बोललं नाही. विरोधक आहे, टीका करणे हा त्यांचा अधिकार आहे, याची जाणीव दादांना होती आणि ती नाहीच दादांनी ठेवलेली आहे. म्हणून विरोधक असल्यावरही तो दादांची कारकीर्द जी सुरू झाली ती अत्यंत म्हणजे साखर कारखान्यापासून सुरू झालेली कारकीर्द आणि त्यांचा प्रवास राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलाय. हा केवळ त्यांचा कामाचा धडाका आणि प्रशासनाचा धाक. मी स्वतः दादाबरोबर मी सांगितलं की काम केलंय, म्हणून मला अनेक दादांच्या बैठकीला येताना अधिकारी का घाबरतात, कारण दादा स्वतः तयारी करून यायची, हे सगळ्यांनी आता या ठिकाणी सांगितलंय. संकटातला बजेटचा तो खरं म्हणजे संकट काळातल्या बजेटचा मास्टर म्हणून दादा त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राला ओळखी झाले, महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण करून गेली. कारण कोरोनाचा काळ होता, त्यावेळेस राज्याचं उत्पन्न अत्यंत घटलेलं होतं, परंतु दादांनी अर्थमंत्री म्हणून जी आर्थिक शिस्त लावली ती खरं म्हणजे वाखाणण्याजोगी होती. की आमचे निधीवरून अनेकदा वादही झालेत, पण कमी खर्चात घर कसं चालवायचं हे दादांनी त्या काळात दाखवून दिलं. आणि पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करणाऱ्या दादांनी महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावण्यामध्ये कुठेच कमी पडले नाहीत. एक असा द्रष्टा नेता, जो लोकनेता म्हणून महाराष्ट्राने दादांचं काम आणि कार्य बघितलं. अध्यक्ष महोदय, सलग 7 वेळा आमदार म्हणून 6 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं. पिंपरी चिंचवड सारख्या कामगाराचं शहर असलेल्या शहराचं कायापालट करून आधुनिक शहर बनवण्यामध्ये सुद्धा दादांचा प्रचंड मोठा वाटा या ठिकाणी आम्ही पाहिला. अध्यक्ष महोदय, लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, अशा प्रत्येक ठिकाणी दादांची अंमलबजावणी करण्याची गती ही नक्कीच धडकी भरवणारी होती. लाडकी बहीण योजना तर खरी तर राज्याच्या तिजोरीवर ताण आणणारी योजना आहे, याबाबत आपले मत त्यांनी मांडले.
पण विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर निकाल लागल्यानंतर लाडक्या बहिणींनीच आम्हाला वाचवलंय हे सुद्धा निखळपणे मान्य करणारे दादा महाराष्ट्राने पाहिले. म्हणून एक या सगळ्या आठवणी आणि त्यांचं काम या एक एक खूप आठवणी आहेत. कारण आम्ही काम केलंय कॅबिनेट मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात काम करायची संधी मिळाली आणि अनेक गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला शिकता आल्यात. या ठिकाणी मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न दादांचं होतंच, कारण ते इतके शिस्तबद्ध नेते होते की आपल्या कामाबरोबर आरोग्याची सुद्धा उत्तम काळजी घेणारे हे दादा होते. त्यांनी त्यांचं संपूर्ण कारकीर्द पाहिली तर दादा हे अजात शत्रू म्हणूनच त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या या अजात शत्रूच्या कामामुळेच महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये अध्यक्ष महोदय पाणी आहे की अख्ख्या महाराष्ट्र हळहळताना आपण पाहिलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये अनेक नेते महाराष्ट्राने गमावले. त्यामध्ये विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे साहेब, आर पाटील साहेब आणि आज अजितदादा. एक पिढी होती की जिने महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्राला शिकवले, राजकारणाचे धडे दिलेत आमच्यासारख्यांना आणि ते आज अध्यक्ष महोदय आमच्याकडून निघून गेले. त्यांच्या निधनाने त्यांच्या फक्त कुटुंबाचे नाही तर प्रचंड महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे असं मी म्हणतो. आपली मायभूमी, आपली कर्मभूमी हे अजितदादांनी जिथून सुरुवात केली तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. या अशा शब्दाचा पक्का कामाचा धडाका, विकासाचा वारसा असलेल्या अजितदादांना एक विधा करंदीकर असे म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन असावी स्वप्नांची. असे दानगी इच्छा ज्यांची, मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. कठोर त्या काळालाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजरेमध्ये नजर नकोनी आयुष्याला द्यावे उत्तर. दादा आपण नाही त्या पुढच्या बाकावर असेल, इथल्या बाकावर असेल, बसलेले दिसलेत की या सभागृहामध्ये शांतता असायची. कोणी उलट सुलट आवाज बोलताना कधीच कोणी पाहिलं नाही आणि बोलताना दिसलाच तर दादाचा कठोर स्वर हा हातोडे रुपये मारल्याप्रमाणे तो असायचा, हातोडा मारतो त्याप्रमाणे असायचा. अशा एक लोकप्रिय नेत्याला महाराष्ट्राने गमावलं आहे, जी खरं म्हणजे ही पोकळीच आहे. कदाचित ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर पुन्हा महाराष्ट्र यापुढे अजित गतिमानाने पुढे गेला असता. हे जे स्वप्न होतं ते स्वप्न आज अपुरे राहिलंय. अशा या लोकनेत्यांना मी माझ्या पक्षातर्फे, विधिमंडळाचा नेता म्हणून आणि काँग्रेस पक्षातर्फे या शोकप्रस्तावावर माझी श्रद्धांजली देतो आणि आमच्या वहिनींना, त्यांच्या कुटुंबियांना या सगळ्यातून सावरण्याची ईश्वर शक्ती देऊ. आजच अनेक म्हणजे मान्यवरांनी जसे यानंतर स्वरूपसिंग हिरा नाईक साहेब हे अनेक वेळा आदिवासी नेते, लोकप्रिय नेते म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्यांनी पाहिली. शालीनताई पाटील, आमचे राज पुरोहित साहेब आमच्याबरोबर, आम्ही त्यांच्या खरं म्हणजे एक लॉबीतील मित्र, सभागृहातील जरी असलं तरी असे म्हणून त्यांची आम्ही सगळ्यांची ओळख होती. गंगाधरराव पटणे साहेब, लीलकंठराव फाग साहेब, विश्वास नांदेकर साहेब यांच्याबरोबर आम्ही काम केलंय आणि रूपलेखा ढोरेताई या सर्व माजी विधानसभा सदस्यांच्या दुःख निधनाबद्दल आम्ही